आठव जरा कशावरून मांडली होती, 1 वर्ष मांडली होती माझ्याशी. ते असं बोलतात नवीन आले की दोनाला विसरतात असं नाही, आहे मी आमचं. नाही. हे ठेवून जरा डोक्यात नुसते अन्न ऐका, नवरे तू पाहिजेत. सांगितलं ना आता, ही 12ची पावभाजी खाणार आहे आज आम्ही. भूत दिसतेय. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज माझ्यासोबत कोण आहे बघा. खूप दिवसानंतर, म्हणजे किती वर्षानंतर आम्ही डायरेक्टली भेटलोय. नाही, पहिला मी मुंबईमध्ये भेटलो होतो. नाही, त्याच्या आधी आपण पुण्यात भेटलो होतो पहिले. नाही, पहिला मी फिरायचा प्लॅन केला होता 5 वर्षापूर्वी नाही, गोव्याला. मग सगळ्यात पहिले आम्ही एका मीटिंगला भेटलो होतो आपण सॉंगच्या. ते सॉंगच्या नाही का, रुचीच्या पुण्यात सॉंग चाललं होतं तेव्हा तू नंबर घेतला माझा. मग तेव्हा आपलं पहिलं तिथे झालं. त्यानंतर आपण फिरायचं गोव्याचं प्लॅनिंग केलं आम्ही. गोव्याला आम्ही किती होतो आपण, 5-6 दिवस होतो. आणि त्यानंतर आपलं ते मुंबईला कार्यक्रम झाला ताज हॉटेलला, तिकडे होतो. आणि नंतर तुझ्या सॉंगचं लॉन्चिंग होतं, त्याच्यामुळे आम्ही पुण्यात भेटलो. त्यानंतर आम्ही आत्ता भेटतोय. म्हणजे तशी आमची मैत्री लई क्लोज आहे खूप. पण जरा व्हिडिओमध्ये थोडी कमी आले. 1 वर्ष झालं आमच्या, चांगलाच गॅप पडला होता. 1 वर्ष माझ्यासोबत भांडली होती. कशावर नवी वाढले होते? आठव जरा कशावरून भांडली होती. 1 वर्ष भांडली होती माझ्याशी. मी हा, कशावर वाढले? असं काही नाहीये, मस्करी करते. टेन्शन मध्ये यार मी भांडले कशावर ना. नाही, भांडली नाहीये. 1 वर्ष झालं की बोलणं बंद झालं होतं थोडस, हा. की ती तिच्या लाईफ मध्ये बिझी होती, मी माझ्या होते. सो परत बोलणं झालं. बोलणं होतं आमचं, फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट होतं. बोललं ना आमचं 2 भेटणं तास नाही phone असं. संपत नाही बरं का. 2 तास चालू, फक्त भेटणं कमी झालंय. आणि आता 1 वर्षानंतर आम्ही परत एकदा भेटतोय आपल्या सेलिब्रेशन हाऊसच्या ओपनिंग निमित्त. आपल्या सोलापूरमध्ये आलेली अक्षूला बोलवलंय मी. आणि छान वाटतं. एकतर फायनली आम्ही भेटलोय. म्हटलं आज मस्त मजा मस्ती करूयात, ब्लॉग शूट करू आणि उद्या छान छान व्हिडिओ पण बनवूयात. तर खूप दिवसानंतर तुम्ही म्हणत होते ना, म्हणजे अक्षूशी तू बोलत नाही का, अक्षूची व्हिडिओ येत नाही, अक्षूसोबत बोलत व्हिडिओ समोर दिसला नाही, बोलत नसलं व्हिडिओ दिसला नाही, तर असं नाही की आमची फ्रेंडशिप नाही किंवा आम्ही बोलत नाहीये. सो तिथं माझं अंतर घरापासून पण खूप लांब आहे. म्हणजे ती पूर्ण सिंहगड रोडला आणि मी इकडे शिक्रापूरला. मग भेटणं नाही होत तेवढं. आणि प्रतीक्षाचं नामचं मला वाटते लग्न झालं, म्हणजे तिचं लग्न जुळायच्या टायमिंगला, त्याच्या आधी आम्ही एकदम क्लोज होतो. म्हणजे आम्ही सगळ्याच जणी, आम्ही दोघी जास्त होतो. ते असं बोलतात नवीन आले की दोनाला विसरतात असं. नाही, मी नाही विसरलेली. तिला प्रतीक्षा भेटली, मॅडम गायबच. तू खरं सांग, विसरली का? तू खरं सांग, विसरली का मी तुला? नाही, विसरलेली. थोडीशी विसरलीच होती ती. तिच्या आयुष्यात बरीचशी लोक नवीन आली. नंतर मी कॉन्टॅक्ट केला, कुठे बहाणे हे ते कसे 2 तास बोलणं. मग फायनली भेटलो. भेटलो. नाही, बोलणं होतं, फक्त भेटणं नव्हतं. पहिले लय होतं. पहिले ना, म्हणजे प्रतीक्षा यायच्या आधी आमचं एवढं बॉन्डिंग, म्हणजे सगळेजण म्हणायचे की हा अक्षूची माझी जोडी तेव्हा फेमस. आता तसं प्रतीक्षा आणि माझी जोडी आवडते. आम्ही बॉन्डिंग सगळेच, अश्विनी आहे, मी आहे, प्रतीक्षा आहे, अक्षू आहे, एकत्रच असतो. फक्त प्रत्येकाच्या लाईफ मध्ये प्रत्येक बिझी असते, काम शेड्यूल सगळे आहेत. जसं वेळ मिळेल तसे सगळेजण भेटतात. आणि हे पण न्यूली कपल आहे, ते पण न्यूली कपल आहे, त्यामुळे ती भेटतात एकत्र कंटिन्यू. आणि मेन म्हणजे असं होतं जवळ आहेत खूप जास्त. जवळ जरी असलं तरी आम्ही प्रत्येक वेळी अक्षूला विचार, अक्षू फिरायला यायचंय का? अगं मला टाइमच नाही. बघा तोंड लपून बसली आहे बघा. का आता कशाला? प्रत्येक वेळी तिला फोन करतो, अक्षू आम्ही फिरायला चाललोय, चल. लपून बसते. घराच्या बाहेर पडायलाच नको अजिबात तिला. निघ ना बाहेर, निघ. माकड. ह्यांचे नवरे ह्यांच्या सोबत असतात, माझा नवरा माझ्यासोबत नसतो. मी कसं जाणार आहे ते ह्यांच्यात कबाब मी हड्डे होणार का? आई, तशी पण ती निघत नाही, तशी पण बाहेर निघत नाही. चल कुठेतरी जाऊ आपण, येऊ. नाही, तिचं काहीच नसतंय. आणि मग फोन की आम्ही बाहेर गेल्यावर मग फोन करून म्हणते, मला नाही सांगितलं तुम्ही, मला नाही नेलं. मला तुमच्या चौकांमध्ये एकटीला न्या. एकटीला एकटी येणार मी. मध्ये झोपू का तुला? हा, तसंच ही करत होता. ह्यांची ही आपण आपलं झोपायचं निवांत. बाबा ते विसरून तुम्हाला सारखे नवरे पाहिजेत. हा, हे ठेव ना जरा डोक्यात. नुसते अन्न नवरे पाहिजेत. सांगितलं ना आता, न्यूली कपल आहे ना आम्ही, त्याच्यामुळं मग बस. बरं ठीक आहे. नाही, बाकीचं नाही काय बोलत आहे, पण येत नाही ती फिरायला. आम्ही सगळेजण एकत्र असतो, आमच्या थोड्याशा गप्पा मारतो. हा. आणि बाकीच्या उरलेल्या गप्पा तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. उद्याच्या मध्ये कंटिन्यू असेल ब्लॉग, पण पुढच्या पार्ट मध्ये बघायला मिळतील. सो चलो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडतं लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर ना, उद्या माझं शॉपचं ओपनिंग आहे आपल्या. आणि मी रात्री 2 वाजता हे काय लावून बसली आहे. ही इकडं टाइमपास करते. ही म्हटली हिला पण लावायचंय, स्वतः राहिली तशीच. आणि इथे मी माझं लावत बसले, हे बघा. आणि या पांढऱ्यामध्ये मी भूत दिसते.
बघ ना, हे पांढरं हे लावलंय, कसलं विचित्र दिसतंय बघ ना. पण चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या. ऐक ना, उद्या मला गोरं व्हायचंय. उद्या गोरं व्हायचंय म्हणते मास्क लावून ठेवलंय. है ना, एवढं सिरम ऑब्झर्व होतंय त्याच्यामध्ये, म्हणजे लिप्स वरती पण लागलंय ते सगळं. वर घे ना ते थोडं. बरी आली बाई कामाला माझ्या. मी तिथं फेस मास्क लावण्यासाठी आली लग्नाला आली माझ्या, पण ते आता आली. हो आता तू दिसला छान. हा ना, लग्नात सगळीच होती. ऐक ना, तू घे ना लावून त्यापेक्षा तुझं. तर आम्ही रात्रभर 2-3 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. रात्री मी झोपले, ती माझ्यापाशी झोपली होती. सकाळी 4 वाजता विशाल काम करून आले आणि मग ही गेली उठून रूमवरती पलीकडे. दुसऱ्या नाही, मी म्हटलं होतं तुम्ही जिजू आणि तुम्ही दोघे एकत्र झोपा, पण म्हणली नाही माझं नवरा अनकम्फर्टेबल होईल त्याच्यामुळे मी जाते. बरं, मग आम्ही 3 वाजतावर गप्पा मारल्या. मी झोपून गेले. सकाळी आवरलं आणि आवरून आम्ही नाश्ता करायला आलोय. 3-4 हॉटेल फिरलं, तेव्हा आम्हाला कुठे एक हॉटेल भेटले आणि या ठिकाणी आता आम्ही पावभाजी खाण्यासाठी थांबलोय. अजून आम्हाला आवरायचंय. संध्याकाळी कार्यक्रम आहे उद्घाटनचा, सो ते करायचं. आणि आजचे आमचे अन्नदाते कोण आहेत माहिती आहे का? हे बघा, हे आहेत अन्नदाते माझे उदारे हे आपल्या सेलिब्रेशन हाऊसचे ओनर आहेत वैभव केदार. आणि इकडे आपले जिजू आहेत आणि इकडे अक्षू. कुठे गेली ग? इकडे अक्षू आहे आणि इकडे मी आहे. हां, आता ऑर्डर येईल, चालेल्यानंतर खाऊन घेणार आहे आणि परत रूमवर जाणार आहे. तर आता ही पावभाजी आलेली आहे आणि तुम्हाला ती ही एकदम 12ची पावभाजी आहे. ही 12ची आहे कारण ही पुणेरी आहे. MS 12ची पावभाजी आहे. ऑलरेडी इथे लिहितानाच लिहिलेलं आहे MS 12 पावभाजी. म्हटलं पुण्याची आपल्या, मग दुसऱ्या हॉटेलमध्ये जायला नको, इथे यायला पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो. म्हणून म्हणलं ही 12ची पावभाजी खाणार आहे आज आम्ही. 12ची 12ला बरोबर 12च वाजलेत नाश्त्याला आम्हाला. तर मग अशा आम्ही नाश्ता वगैरे केला, रूमवरती आलो, फ्रेश झाले. कारण सकाळी मी आहे ना हेअर वॉश नव्हता केला, फक्त आंघोळ केली होती. आल्यानंतर हेअर वॉश केला आणि आता डायरेक्ट आवरायला घेते. कारण वाजलेत 3:30 आणि संध्याकाळी 6 वाजता आपला ओपनिंगचा कार्यक्रम आहे. सो त्याआधी मी छान अशी रेडी होणार आहे आणि माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी ही छान रेड कलरची साडी घेतलेली आहे तो ओपनिंगसाठी. तो आता मी ही वेअर करणार आहे आणि खूप सुंदर साडी मला खूप जास्त आवडली आहे. आणि स्पेशली श्रावण महिन्यात नवऱ्याने गिफ्ट केली म्हटलं अजून काय पाहिजे. सो ही छान अशी साडी मी आता वेअर करते आणि मस्त लुक बघूयात आपण. तर कालपासून अक्षुना ना माझी मेकअप आर्टिस्ट झालेली आहे. आणि काल मी जेव्हा फेस पॅक लावला चेहऱ्याला तेव्हा तिने मदत केलेली लावायला. आणि आता पण माझी हेअरस्टाईल करते, म्हणजे कर्ल्स करते. तिने तिचे केलेच, मला नाही येत ते करायला. मॅडमचा मेकअप आर्टिस्टचा काय कोर्स झाला ना, मेकअप आर्टिस्ट केलं आहे मॅडमने, त्याच्यामुळे तेवढं जमते. नाहीतर मी काय केलं नसतं, पण अशीच असते बुत्ते सारखी. मला नाहीत माझे, तेव्हा पण तुम्ही बघत असाल माझे स्ट्रेट केस असतात कुठल्या इव्हेंटला असेल काय असेल. सो फर्स्ट टाइम आता अक्षू हेअरस्टाईल करते माझी. चांगलं कर करते मी. टॉप. असं सगळ्यांकडे बघून असं वाटतंय का माझे ते मी बघ. केलेत किती छान वाटतात ते तिचे, ते बघा सुंदर. हे कसं म्हणजे माझ्याकडे बघून तरी वाटत असलं की मी चांगलंच करत नाही, छान केलं तिचे, म्हणून मग मी तिला म्हटलं माझं पण कर. म्हणजे खराब झालं तर तिने माझ्याकडे केलं नसतं केलं. झालं असतं तर म्हणजे तुला कस्टमर मिळवायचेत का इथून मेकअप डायरेक्ट मेकअप क्लासला तिकडे बोलवा करून देऊ शकते. नाही ग, फिरते मी. इकडून आता एवढे राहिलेत, एवढे झालेत. ओके, तर मला जायचंय. अजून माझा नवरा आलेला नाहीये. किती वेळ झालाय, काम करतोय फक्त आणि मी इथे माझा आवरून बसले. आम्ही बसलो व्हिडिओ काढत, मग काय करणार म्हणलं मगाच्या पासून ट्रान्झॅक्शन व्हिडिओ केलं त्याच्या आधी ना, त्याच्या आधीच झालंय. आता थोड्या वेळाचं करायचं, म्हणजे मेकअपचं आवरून झाल्यानंतर आता चालू शूट करायचंय. झाले माझ्यासोबत राहा, हा तुला सगळं मेकअप करून देते मी. ऐक ना, तुला घराच्या बाहेर पडायला होतंय का? होणार की. जिजूला पाठवत जा बरं माझ्यासोबत. जिजू ओ जिजू, माझ्यासोबत पाठवत जा तिला फिरायला. जावा की घेऊन कबाब बरं. में हड्डी. चल. ती म्हणती मला नवरा सोडत नाही, तुम्ही म्हणता तिला कोण अडवतंय. म्हटलं माझा नवरा मला सोडत नाही ग. हे किती वेळा म्हणली ग, नाही ग, नवरा येत नाही म्हणली. नवरा येत नवरा नाही. येत नाही म्हटलं मी. माझ्या नवऱ्याला काम असतात. बरोबर. या नवरा फुल लुक तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. आवरा आवरा. सो हा आहे आजच्या ओपनिंगसाठी माझा झालेला लुक. आणि कशी दिसते मी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही साडी माझ्या नवऱ्याने घेतली आहे मला. कशी वाटते?
आणि हे मंगळसूत्र आणि इकडे अक्षू रेडी होऊन बसलेली आहे आणि आम्हाला बाकीचे रील काढायचे तर मला खूप जास्त गरम होते त्याच्यामुळे मी हे वारे घातली. ऐक ना AC चालू आहे इकडे फॅन लाव का अजून तुझ्यासाठी तुला खूप गरम होतं. हा ना गरम होतंय अच्छा असं होतं का ते मी बटन चालू करून ठेवले फॅन ना ते उलटे आहे ना दोन्ही साईड आता आहे ना मी रील शूट करतोय आणि मजा येणार आहे मागाच्यापासून ट्रान्झॅक्शन रील शूट करतोय थोडं येते थोडं राहते थोडं येते तिला जमते मलाच नाही जमते. नाही असं नाही तर मजा येणार तर बघा तुम्ही पण एन्जॉय करा त्याच्या बरं जीजू शिकवतात येत आता असं फुल एकदम मस्ती होते. एन्जॉय करत असा नवरा पाहिजे का नाही प्रत्येकीला वा रील तू कर तुला मी शिकवतो हा काय सांगायचं मग घे, चल, कळलं आता, ये. चला आता परत टेक Retake. नंबर 100. हा रेडी स्टडी 2 नंबरचे आहे तुमचे हा आता अक्षर आधीच कशी करत होती अक्षू अक्षर मागे वेगळंच काहीतरी मजा येत होते चालू झालेलं यार. मला कळलंच नाही चालू झालेलं. काय चाललं होतं अक्षू काय करते निघाना चालू होताना मला सांग म्हणजे मी करल. हा ठीक आहे रिटेक काय म्हणते का अजून एक बघूयात कसं होतंय कॅमेऱ्यात नको बघू फक्त आहे ना इकडे नको आपलं तुम्ही तुमचा एन्जॉय करा का हा, ये ना. पाकली ना तू खाली तू अशी माझं स्पीड छान वाटेल जोर नको घेऊ नॉर्मल नॉर्मल मध्ये एन्जॉय कर एन्जॉय ते जिजूबारी काय करतात ना इकडं तू उभं राहून. हा जर पाऊल टाकलाय ना तर हे तुझी ऑलरेडी कंबर उचलली त्यामुळे तुला असं हा, असं जमलं, जमणार जमलं, आहे. जमलं. हा शाबाश जमलं. गाणं घेण्यापेक्षा ना दोन डायरेक्टच घेऊ देत लेखन फिट होते मी. स्टार्ट आता आहे हा अगं जमलं होतं जमलं होतं बाबडे तू कॅमेऱ्यात नाही तुझं बघितलं. कॉन्फिडन्स घालवलंस काय तर अशा प्रकारे खूप दिवसातून आमची भेट झाली आहे आणि आम्ही छानपैकी रेडी झालो आहे व्हिडिओ शूट करतो आणि जाणार आहे कार्यक्रमाला तर मला वाटते हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आहे तर तुम्हाला कसं वाटलं आम्ही दोघं एकत्र बघितल्यावर आम्हाला दोघींना तर ते पण कमेंट करून सांगा Yes, आणि व्हिडिओला आमच्या रीलला खूप सारे प्रेम येतात. बाय बाय. बाय